तर आज आपल्या घरी काय आणलेलं आहे, पाटा वरवंटा. हा पाटा वरवंटा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण काय झालं होतं, माझ्याकडे नव्हता आणि मी एकदा घेतला. पण काय झालं, त्या दगडामध्ये मी थोडंसं फसले गेले. त्यामुळे मी तो आता कपडे धुवायला वापरते. आणि बऱ्याच दिवसाची शोधाशोध करून मला आता एक पाटा वरवंटावाले भेटले. ते म्हणाले 1 महिनाभर वापरून बघा, नाही आवडला तर परत आणून द्या. त्याच्यामुळे मी हा घेऊन आलेली आहे. तर आता हा पाटा वरवंटा अगदी आणला आणि मिक्सरसारखा लगेच वापरता येतो का, तर नाही. ह्याला वापरण्यासाठी आपल्याला 2 दिवस ह्याच्यावरती वेगवेगळे प्रयोग करून बघावे लागतात. त्यावेळेसच हा वापरण्यासाठी कामाला येतो. तर आपण सर्वप्रथम ह्याच्यावरती काय करूयात, बाजरी वाटून घ्यायची. ह्याच्यावरती बाजरी घालायची आणि ती अशी वाटून घ्यायची पाणी घालून. वाटताना काळजी घ्यायची की हा पाट्या वरवंट्याचा सर्व भाग आहे ना, तो व्यापला पाहिजे. सर्व बाजूने ना थोडं 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 वाटून घ्यायचं. त्याचसोबत आपल्या हातात जो वरवंटा आहे ना, ह्या वरवंट्याला देखील आपण हा जे वाटण आहे ना ते लागून घ्यायचं. म्हणजे असं गोल सर्कल मोशनमध्ये जे आहे ते मसाला वाटून घेत जायचा. त्यानंतर हे स्वच्छ खसाखसा धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर ह्याला स्वच्छ करायचं आणि ह्याच्यावरती आपण आता पुन्हा अजून दुसरं वाटून घ्यायचं आहे. तर पाटा वरवंटा खरंच खूप उपयोगी आहे. म्हणजे ह्याच्यावरती जे आपण पदार्थ वाटतो, सपोज शेंगदाणे खोबरं वाटलं ना, ह्याला तेल सुटतं. तसं आपण ते खोबरं शेंगदाणे मिक्सरला जर वाटले ना, याचा भुगा होतो. म्हणजे त्याला तेल वगैरे असं काही सुटत नाही. म्हणजे त्याचा आपल्याला खाऊनसुद्धा उपयोग होत नाही. आणि जसं आपलं कोथिंबीर कढीपत्ता आपण जर वाटला किंवा टॉमॅटो वाटतो, त्यातला जो रस बाहेर यायला पाहिजे ना, तो येत नाही. त्याचे तुकडे होऊन येतात. आणि मग आपण पाहतो कसं होतं, टॉमॅटो एकीकडे राहतं आणि पाणी एकीकडे गेल्यासारखं होतं. त्याच्यामुळे ना पाट्या वरवंट्याचा हा फायदा होतो की त्याच्यातून काही पदार्थांमधून तेल सुटतं. तर काही पदार्थामधला जो रस असतो तो बाहेर येतो आणि तो रस आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतो. असा आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील पारंपरिक दगडी साधन म्हणजे पाटा वरवंटा होय. तर आता हा पाटा वरवंटा रोवण्यासाठी आपण दुसऱ्यांदा काय करायचं, मस्त तांदूळ घ्यायचे आणि तांदूळ देखील पाट्याचा सर्व भाग व्यापल ना असे वाटायचे. त्यात थोडंसं घालताना पाणी घालून घ्यायचं आणि मस्त असं वाटत राहायचं. साधारणतः हे वाटायला 4-5 मिनटं लागतात. पण असं वेळ लागल्याशिवाय पण कोणता पदार्थ चांगला होत नाही. तसंच वेळ दिल्याशिवाय कोणतीच गोष्ट चांगली होत नाही. मग हे संपूर्ण असं मिश्रण पाट्याला वरवंट्याला अगदी गोल संपूर्ण खसा घासून घ्यायचं. थोडीशी ताकद लावायची. तेव्हाच त्याच्यातली जी बारीक बारीक रीती वगैरे असते ती निघून जाते. तर आपल्याकडे जे महाराष्ट्रात आहे तो बेसाड नावाचा दगड आहे, त्यापासून पाटा वरवंटा बनवला जातो. तर राजस्थानमध्ये जो आहे तो लाल दगड असतो ना, त्यापासून तो पाटा वरवंटा बनवला जातो. आता त्या भागात तो दगड आढळतो, त्यामुळे त्या भागात त्याने पाटा वरवंटा बनवला जातो. अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचा तांदूळ जो आपण वाटला होता. त्यानंतर ह्यावरती काय करायचं, खोबरं ठेचून घ्यायचं. आता खोबऱ्याला काय होणार आहे, तेल सुटणार आहे. म्हणजे हा पाटा थोडासा वापरण्यासारखा होणार आहे. तर मग असं खोबरं ठेचून घेतलं का, दोन्ही बाजूने ठेचून घ्यायचं. कारण की आपल्याला वरवंट्याच्या ह्या दोन्ही बाजू देखील ना आपल्याला उपयोगाच्या असतात. ज्यावेळेस आपल्याला ठेचायचं ना खोबरं, आलं, लसूण ह्या बाजू आपण ठेचतो ना, त्यावेळेस ह्या दोन्ही बाजू, त्यामुळे ह्यासुद्धा एकदम व्यवस्थित वापरण्यासाठी ह्यातून ठेचून घ्यायच्या. त्यानंतर खोबरं हे थोडंसं कोरडंच पूर्ण पाट्या वरवंट्यावर फिरून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा पाणी घालायचं आणि पाणी घालून संपूर्ण जे पाटा वरवंट्यावरती अगदी फिरून घ्यायचं. त्यानंतर काय करणार आहोत आपण, हा आपला जो पारंपरिक जे आहे, खरंच आपण काळाच्या ओघात वेळ नाही म्हणून काय झालेलं आहे, असं म्हणत आपल्याला आयुष्यसुद्धा आपल्या देखत म्हणतं आहे की नाही वेळ नाही. त्यामुळे बघा आता आयुष्यमान बरंचसं कमी होतं आहे. ज्या लोकांनी पाट्या वरवंट्यावर खाल्ले आहे त्यांचं आरोग्य आपण आता पाहतो कमीत कमी ते 80पर्यंत तरी जाते. तसं आपल्याला आपल्या आत्ताची सुद्धा गॅरंटी नाही असं आहे. त्याच्यामुळं जे जुन्या पद्धती आहेत ना, आपण थोड्या अंमलात आणल्या पाहिजेत. म्हणजे कुणी आपल्याला कान पकडून सांगण्यापेक्षा आपण थोडासा विचार करून आपल्यात बदल केला पाहिजे. त्यानंतर ह्या पाट्या वरवंट्यावरती काय करणार आहोत, आपण हळद आणि तेल लावणार आहोत. सर्वात शेवटी काय करायचं, तेल आणि हळद घ्यायची आणि मस्त पाट्याची मसाज करून घ्यायची. म्हणजे हा थोडासा मऊ पडेल. जसे आपले एखादा बॉडी पार्ट दुखायला लागलं तर आपण तेल लावून ठेवतो, तसंच अगदी आता ह्याच्यावर आपण ह्याला इतका त्रास दिला आहे ना, त्यामुळे ह्याची मस्त मसाज करून घ्यायची. आणि मसाज केल्यानंतर आपण याला एका ठिकाणी उभा करून ठेवायचं. ह्याला नंतर 24 तास आपण याच्यावरती काहीच करणार नाही. तर वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला माहिती आहे का, पाटा वरवंटा हा ईशान्येला किंवा उत्तर पूर्व दिशेलाच ठेवला जातो.
दक्षिण किंवा पश्चिम दिशेला पाटावर वंटा कधीच ठेवायचं नाही. आता मला विशेष याच्यातलं माहिती नाही, पण मी एक जी आपण ऐकीव माहिती असते ह्यावरून तुम्हाला सांगते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच अनेक कल्पना ज्या आहेत मी तुम्हाला नक्की देत जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.